नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे। 10 मे 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये गट ड शिपाई संवर्ग पदाची भरती घेण्यात येत आहे। ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। या पदासाठी वेतन तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। विशेष म्हणजे ही भरती कायमस्वरूपी असून किमान तुम्ही 10वी उत्तीर्ण जरी असाल तर इथे प्रयत्न करू शकता। तेव्हा किती रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज फी किती असणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा, अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो। त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता, आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी बघा, भरतीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामध्ये या पदभरतीच्या एकूण जागा इथे देण्यात आलेल्या आहेत। 284 रिक्त जागा गट ड शिपाई संवर्ग पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर 284 रिक्त जागेसाठी ही पदभरती शिपाई पदासाठी 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता। तर या ठिकाणी बघा, किमान 10वी उत्तीर्ण असणारा उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे, तशी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर परीक्षा व नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे तर महाराष्ट्रामध्येच ही पदभरती या ठिकाणी होत असून तुम्हाला परीक्षा व नोकरी ठिकाण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिल्या जाणार आहे। पुरुष व महिला असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे। वेतन या ठिकाणी तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे। तर एक कायमस्वरूपी ही भरती या विभागामार्फत या ठिकाणी 284 रिक्त जागेसाठी 10वी पास या शिक्षण पात्रतेवर या ठिकाणी घेतल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारची ही जाहिरात या ठिकाणी बघा इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागाकडून ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये या पदासाठी सरळ सेवा पद्धतीने पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवण्यात येत आहे। तर या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज करण्याकरता मित्रांनो ibpsonline.ibps.in ही वेबसाईट इथे देण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे। तर अर्ज सादर करण्यापूर्वी या पदासंबंधीची जी काही जाहिरात आहे ती संपूर्ण जाहिरात वाचूनच या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे। तर या संकेतस्थळावर जाऊन या पदसंबंधीची जी काही जाहिरात आहे ती डाउनलोड करून संपूर्ण जाहिरात वाचूनच या पदासाठी तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा। तर संपूर्ण माहिती तुम्हाला या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात या विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता वेळापत्रक सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। शेवटची तारीख 10 मे 2025 या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जी काही परीक्षा शुल्क तुम्हाला भरावायचे त्याची अंतिम तारीख सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र जे काही दिल्या जाणार आहे त्याची सुद्धा अंतिम तारीख सुद्धा या ठिकाणी बघू शकता। परीक्षेच्या आधी 7 दिवसाच्या आधी तुम्हाला ते परीक्षा प्रवेश पत्र या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। त्या संबंधीची माहिती तुम्हाला या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघा, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, परीक्षेची रूपरेषा, वेळापत्रक, परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। त्याकरता कोणताही पत्रव्यवहार इथे केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळावर या ठिकाणी भेट देत राहणे आवश्यक आहे, जेणेकरून या पदासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला समजल्या जाईल। अशा प्रकारकरता तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवर भेट देत राहणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, ऑनलाईन परीक्षेकरता जे काही सेंटर्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्या विभागाची नाव इथे देण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण या विभागातील जी काही विविध शहरे आहेत त्या शहरांमध्ये तुम्हाला ऑनलाईन परीक्षेकरता सेंटर्स या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। तर या
ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जी काही परीक्षा केंद्र आहे त्यांची नावे इथे देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, मुंबई अशी विविध परीक्षा केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना ही परीक्षा केंद्र तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे, तर अशा प्रकारे या जाहिरातीमध्ये परीक्षा केंद्राची नावे इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क या ठिकाणी बघू शकता, खुल्या प्रवर्गाकरता 1000 रुपये या ठिकाणी फी असणार आहे. त्यानंतर मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी व अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्याकरिता परीक्षा शुल्क माफ असणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना ही परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार आहे. नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची जी काही ऑनलाईन चलनाची प्रत आहे ती प्रत तुम्हाला कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता परीक्षा शुल्क बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादेबाबत माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणानुसार वयोमर्यादा इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता खुल्या प्रवर्गाकरता किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 38 वर्ष असणार आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांकरता 18 ते 45, प्रकल्पग्रस्तांसाठी 18 ते 45, भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45, अंशकालीन उमेदवारांसाठी 18 ते 55, माजी सैनिक दिव्यांगासाठी 18 ते 45, खेळाडूंकरता 18 ते 43, अनाथांकरता 18 ते 43, स्वातंत्र्य सैनिक पाल्यांकरता 18 ते 45 अशा प्रकारे या ठिकाणी वयोमर्यादा इथे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार इथे देण्यात आलेली आहे. तर या दिलेल्या वयोमर्यादेनुसार तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघा आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर सरळ सेवा पद्धतीने शिपाई या पदाची ही पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्याकरता शिक्षण पात्रता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी उमेदवार 10वी उत्तीर्ण जरी असेल तर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकणार आहे. किमान 10वी पास या शिक्षण पात्रतेवर एक कायमस्वरूपी भरती शिपाई या पदासाठी एकूण 284 रिक्त जागेसाठी या ठिकाणी घेतल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर या पदासाठी वेतन बघू शकता 15,000 ते 47,600 रुपये नियमानुसार, त्याचप्रमाणे भत्ते सुद्धा इथे दिल्या जाणार आहे. तर एक कायमस्वरूपी ही भरती या ठिकाणी होत असून ज्या पदासाठी तुम्हाला नक्की इथे प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता शिपाई पदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, त्याची माहिती पुढील प्रमाणे इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात आयोजित केल्या जाणार आहे. प्रत्येक प्रश्नात 2 गुण या ठिकाणी असणार आहे. 100 प्रश्नांसाठी या ठिकाणी 2 गुण इथे दिल्या जाणार आहे. तर एकूण 200 गुणांची ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. त्याकरता 120 मिनिटाचा कालावधी इथे दिला जाणार आहे. तर गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्याकरिता उमेदवारांनी किमान गुणांच्या 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार असल्यामुळे परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची परत उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता परीक्षा योजनाबाबत आणि निवड प्रक्रियेबाबत माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी परीक्षेमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांकरता इथे कागद पडताळणी करता बोलावल्या जाणार आहे. तर कागद पडताळणीसाठी कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची सुद्धा माहिती कागदपत्रांची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर कागद पडताळणी करता कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्यासंबंधीची माहिती तुम्ही जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. संपूर्ण माहिती कागदपत्रांबाबत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार किती जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचा तपशील इथे बघू शकता. टोटल 284 रिक्त जागांसाठी ही पदभरती होत आहे. त्यामध्ये अनुसूचित जमाती करता किती जागा आहे, अनुसूचित जाती करता किती जागा आहे, विमुक्त जाती करता किती जागा आहे, अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता. प्रत्येक प्रवर्गानुसार आरक्षणानुसार या ठिकाणी जागा इथे देण्यात आलेल्या त्या त्या प्रवर्गानुसार तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. टोटल 284 रिक्त जागांसाठी मित्रांनो ही पदभरती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर गट ड
शिपाई संवर्ग पदासाठी या ठिकाणी होत असून एक कायमस्वरूपी ही पदभरती नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये या ठिकाणी निघालेली असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर इथे प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता परीक्षेमध्ये जे काही अभ्यासक्रम या ठिकाणी आवश्यक असणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या अभ्यासक्रमानुसार या पदासाठी तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करू शकता आणि या शिपाई पदासाठी आपले स्थान इथे मिळवू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो 284 रिक्त जागांसाठी ही पदभरती शिपाई गट ड संवर्गातील पदांसाठी या ठिकाणी होत असून त्याकरता शिक्षण पात्रता 10वी पास या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर इथे प्रयत्न करू शकता। तर अशा प्रकारची ही जाहिरात नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत काही समस्या असेल तर कमेंट करून